नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी ही आता विधानसभा अध्यक्षांसमोर पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हीच सुनावणी सलग घेणार आहेत, कारण की 31 डिसेंबर 2023च्या आतमध्ये शिवसेना आमदार अपात्रते संदर्भातला निकाल त्यांनी लावावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे या सुनावण्या ज्या पहिले आपल्याला साधारण एक दोन आठवड्यांच्या गॅपने होताना पाहायला मिळत होत्या, त्या मात्र आता सलग होणार आहेत, कारण दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, हिवाळी अधिवेशन तोंडावर आलेला आहे. त्यामुळे हा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये मात्र या सुनावण्या लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. आता या दरम्यान सगळ्यात पहिले जेव्हा सुनावण्यांना आता सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या ब्रेक नंतर, त्याच्यामध्ये सुनील प्रभू जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतोद आहेत, आमदार आहेत, त्यांची साक्ष घेतली जाते. त्यांची उलट तपासणी जी आहे ती शिंदे गटाच्या वकिलांकडून घेतली जाते. याच दरम्यान खरं तर अनेक गोष्टींचा उल्लेख केला जातोय की त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात काय काय दिलेलं आहे. पण हे सगळे आता साक्ष घेतल्या जात आहेत. दरम्यानच्या काळात अनेक कागदपत्र सुद्धा देण्यात आलेली होती. या सोबतच काही पुरावे जे आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडनं विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. अर्थात शिंदे गटाकडून सुद्धा काही ठेवण्यात आलेले असणार आहेत. पण ठाकरे गटाने जे पुरावे सादर केलेले आहेत ते मुंबई तकच्या हाती आलेले आहेत. साधारण हे 453 पानांचं पूर्ण डॉक्युमेंट आहे. पण त्यातले जे निवडक मुद्दे आहेत, जे पुरावे म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवलेले आहेत, ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहोत. कुठले कुठले ते पुरावे आहेत आणि त्यामार्फत ठाकरे गटाचा नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे हे सुद्धा या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर आता साधारण माझ्या हातात तुम्ही हा पेपर बघत असाल, एवढे पानभर हे मुद्दे काढण्यात आलेले आहेत, जे 4 सेक्शन मध्ये आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे की शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा, कारण की उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे पक्षप्रमुख झालेले आहेत आणि त्या संदर्भातल्या गोष्टी या निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेल्या होत्या की नाही यावरून सुद्धा याच्या आधी अनेकदा खल झालेला आहे निवडणूक आयोगासमोर सुद्धा झालेल्या सुनावण्यांमध्ये आणि इथे सुद्धा आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावण्यांमध्ये. तर याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं हे सांगण्यात आलेलं आहे की 2013 ते 2018 या 5 वर्षांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये निवड झालेली आहे. म्हणजे निवडणुका झालेल्या आहेत हा सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. आणि या संदर्भात लगेच 28 जानेवारी 2013 लाच निवडणूक आयोगाला कळवण्यात सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर 2013 ते 18ची निवडणूक, 2018 ते 2023 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून प्रतिनिधी सभेने निवड केलेली आहे, हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि याही निवडणुकीबाबत तात्काळ म्हणजेच 27 फेब्रुवारी 2018 ला निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेलं आहे. आता या गोष्टी निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडून कळवण्यात आलेल्या आहेत, पण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आहे का, म्हणजे एक्नॉलेज केलेल्या आहेत का या सगळ्या गोष्टी, तर या संदर्भात सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भात 5 मार्च 2018 ला स्वीकृती सुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स आम्ही स्वीकारलेले आहेत, पाहिलेले आहेत, असं निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आल्याचा सुद्धा दावा हा ठाकरे गटाने केलेला आहे. आणि त्या संदर्भातले जे त्यांच्याकडचे पुरावे आहेत ते सुद्धा विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. खरं तर याच संदर्भामध्ये हा एकनाथ शिंदे गटाचा आक्षेप होता की मुळात शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख हे पद आहे जे बाळासाहेब ठाकरेच होते म्हणजे. आणि 2012 ला जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला 2013 ला म्हणजे निधन झालं नोव्हेंबर 2012 मध्ये आणि 2013 मध्ये या पुन्हा निवडणुका ज्या आहेत पक्षांतर्गत त्या झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीच गोठवण्यात आलं किंवा फ्रीज करण्यात आलं की पूर्णपणे हे पद कायम तहहयात ज्याला आपण म्हणतो ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच राहणार, शिवसेना प्रमुख म्हणून इतर कोणी असू शकत नाही. आणि मग शिवसेना पक्षप्रमुख हे एक नवीन पद तयार करण्यात आलं ज्याच्यामध्ये निवडणुकांद्वारेच उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरा मुद्दा येतो तो पक्षाच्या घटनेसंदर्भातला. दुसऱ्या मुद्द्यात म्हणण्यात आलेला आहे पुराव्यांमध्ये पक्षाच्या घटनेतील नवीन दुरुस्तीबाबत 4 एप्रिल 2018 ला निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं. पक्षाच्या घटनेनुसार शिवसेना राजकीय पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा अशी पदं आहेत. शिवसेना मुख्य नेता नावाचं पद हे शिवसेनेच्या घटनेत नाही. जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष संघटनेचं संपूर्ण बहुमत होतं. निवडणूक आयोगाकडे 4 एप्रिल 2018 ला देण्यात आलेली घटना हीच शिवसेनेची एकमेव घटना आहे. आता घटनेवरनं सुद्धा वाद आहे, कारण की सध्याच्या घडीला ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडनं सुद्धा वेगवेगळ्या घटना देण्यात आलेल्या आहेत. पण इथे ठाकरे गटाचं म्हणणं आहे की 2018 ला ज्या काही घटनेतल्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आलेलं होतं,
पण या सगळ्यामध्ये कुठेही मुख्य नेता नावाचं पद नाहीये, जे आता एकनाथ शिंदे भूषवत आहेत शिवसेना पक्षामध्ये. शिवसेना जी शिंदेची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता हे पद देण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांना. पण इथे ठाकरे गटाचं म्हणणं आहे की असं कुठलं पद हे शिवसेनेच्या घटनेमध्ये नाही. 2018ला ज्या घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती ती सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही कळवलेली होती आणि तीच शिवसेनेची एकमेव घटना आहे, त्याचाच आधार धरावा असं सुद्धा इथे ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि यासाठी महत्वाचं आहे कारण की सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो महाराष्ट्र सत्ता संघर्षासंदर्भातला निकाल दिलेला होता त्याच वेळेला विधानसभा अध्यक्षांना हेही सांगितलेलं होतं की तुम्हाला मूळ राजकीय पक्ष कोण आहे हे पहिले ठरवायचं आहे व्हीप संदर्भातला निर्णय घेण्यासाठी. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष कोण हे ठरवताना शिवसेनेच्या घटनेनुसार कुठला पक्ष मूळ राजकीय पक्ष आहे हे ठरवायचं आहे. आणि म्हणून इथे शिवसेना ठाकरे गटाकडनं हे सांगण्यात येतं की 2018ला घटना दुरुस्ती करून जी घटना आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे तीच एकमेव घटना आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पद आहे, मुख्य नेता नावाचं कुठलंही पद नाही, हे सुद्धा ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षप्रमुखांच्या अधिकारांसंदर्भातला आणि त्यांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना 2022 मध्ये जून महिन्यांच्या दरम्यान कोणाकोणाचं पाठबळ होतं हे सांगण्याचा. शिवसेनेत पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार आहेत आणि त्यांचा शब्द हाच अंतिम समजला जातो किंवा त्यांचा निकाल हाच अंतिम समजला जातो. जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे निर्विवाद पक्षप्रमुख होते. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे नेते मंडळातील 13 पैकी 9 नेत्यांचा जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. शिवसेनेची जी घटना आहे त्याच्यानुसार नेते आहेत म्हणजे शिवसेनेचे नेते हे एक वेगळं पद असतं, उपनेते हे एक वेगळं पद असतं. तर या 13 पैकी 9 जणांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना त्यावेळेला होता हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामधली काही पदं जी आहेत ही शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतनं निवडून येतात, पण उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून सुद्धा काही विशेष अधिकार मिळतात. त्या पदाला ते विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत की ते त्यांची पॉवर वापरून 4 जणांची नियुक्ती सुद्धा नेतेपदी करू शकतात आणि त्याच्यामध्येच एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव होतं, ज्यांना 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केलेली होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेतेपदी प्रतिनिधी सभेतनं निवडून आलेले नव्हते, तर ठाकरेंनी त्यांची नियुक्ती केलेली होती. तर इथे सांगताना हे सांगण्यात येते की जे 13 नेते आहेत शिवसेनेचे त्याच्यापैकी 9 जणांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता, ज्याच्यामध्ये गजानन कीर्तिकर यांचं सुद्धा नाव येतं. कारण जून 2022 ला जेव्हा बंड झालं त्याच्यानंतर सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंसोबतच होते. गजानन कीर्तिकरांनी आपली भूमिका बदलली असली तरी जून 2022 मध्ये अपात्रतेच्या घटनेच्या वेळेस कीर्तिकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, याचा सुद्धा इथे आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे. गजानन कीर्तिकर हे नोव्हेंबर 2022 मध्ये एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत, पण ज्या वेळेला या अपात्रतेच्या कारवाया करण्याच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यावेळेला गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंसोबत होते, त्यांचा पाठिंबा ठाकरेंना होता, हा सुद्धा इथे उल्लेख आवर्जून करण्यात आलेला आहे. आणि सोबतच इतर 2 आमदारांचा सुद्धा आहे विधान परिषदेच्या. याच्यात हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की अपात्रतेच्या घटनेच्या वेळेला नीलम गोरे आणि मनीषा कायंदे या विधान परिषदेतील आमदारांचा सुद्धा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा होत्या. या दोन्ही नेत्या आता एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आहेत 2023 मध्ये, पण ज्या वेळेला या अपात्रतेच्या घटना घडलेल्या होत्या किंवा कारवाईची मागणी करण्यात आलेली होती त्यावेळेला या दोघी जणी शिवसेना ठाकरे गटासोबत होत्या, ठाकरेंना त्यांचा पाठिंबा होता, याचा सुद्धा उल्लेख आहे. आता नेते झाले, उपनेत्यांसंदर्भातलं सुद्धा पाठबळ इथे सांगण्यात आलेलं आहे की 20 उपनेत्यांनी सुद्धा म्हणजे सगळ्या उपनेत्यांनी सुद्धा अपात्रतेची घटना घडली तेव्हा उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा दिला होता. पक्षाचे 2 सचिव मिलिंद नार्वेकर आणि सूरज चव्हाण यांचाही उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा होता. त्यामुळे एक प्रकारे ज्या वेळेला बंड झालेला आहे किंवा शिंदेच्या भाषेत उठाव झालेला आहे, आमदार अपात्रतेची मागणी ज्या वेळेला करण्यात आलेली आहे त्यावेळेला पक्षाची संघटना ही संपूर्णपणे किंवा बहुमताने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी होती. हे इथे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाचा होतोय की पक्षाचे दोन्ही सचिव असतील, सोबतच 13 पैकी 9 उपनेते असतील आणि 13 पैकी 9 शिवसेनेचे नेते असतील आणि 20 उपनेते असतील, या सगळ्यांचा पाठिंबा म्हणजे पक्षाच्या संघटनेत केवळ आमदार खासदारांचा विषय नाहीये, तर पक्षाच्या संघटनेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठबळ होतं आणि ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांचा निकाल हा अंतिम समजला जातो. हे सुद्धा इथे दाखवण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे आणि हे सुद्धा एव्हिडन्स त्यांच्या समोर विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेले आहेत की बंड झालं त्यावेळेला उद्धव ठाकरेंना किती जणांचा पाठिंबा होता. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्हीप संदर्भातला, ज्याच्यावरनं आमदार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी झाली. आता याच्यामध्ये
25 नोव्हेंबर 2019ला म्हणजे ज्यावेळेला मवियाचं फॉर्मेशन होत होतं त्यावेळेला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली आणि याच बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड करण्यात आल्याचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तेही पुरावे ठेवण्यात आलेले आहेत। याच्यानंतर येतो थेट 20 जून 2022चा काळ, ज्याच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत मतं फुटलीत हे लक्षात आल्यानंतर 21 जून म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी व्हिप काढून पक्षाच्या आमदारांची बैठक ही बोलवण्यात आलेली होती। 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये मतं फुटलेली आहेत, एक उमेदवार पडलेला आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक बोलवली आणि या संदर्भातला व्हिप जो आहे तो 21 जून 2022लाच काढण्यात आलेला होता। आता 21 जून 2022चा सुनील प्रभूंचा व्हिप हा मनोज चौगुलेंकडनं एकनाथ शिंदेचे पीए प्रभाकर काळेंना व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला। याचं कारण आता ज्या सुनावण्या सुरू आहेत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की काही आमदार हे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता, ते ट्रेस होत नव्हते आणि म्हणून त्यांना व्हॉट्सअपद्वारे हे सगळं कम्युनिकेशन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। चौगुलेंचं व्हॉट्सअप मेसेजेसचे स्क्रीनशॉट सुद्धा विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेले आहेत। इतर 16 आमदारांना सुद्धा ह्याच बैठकीचा व्हिप जो आहे तो सुद्धा पाठवण्यात आलेला होता। 24 आमदार या बैठकीला उपस्थित राहिले। याच बैठकीत अजय चौधरींची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करून विधानसभा अध्यक्षांना सुद्धा कळवण्यात आलेलं होतं। म्हणजे तेव्हा नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष होते, पण अध्यक्ष कोणी नसल्यामुळे तेच विधानसभा अध्यक्षांचं कर्तव्य बजावत होते आणि म्हणून त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी सोपवण्यात आलेल्या होत्या। याची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर हे सगळे पुरावे म्हणजे 2013 ते 2023 या काळामध्ये, या 10 वर्षांच्या काळामध्ये दोनदा झालेल्या शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुका, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली नियुक्ती किंवा निवड, खरं तर कारण त्यांचा दावा आहे की निवडणुकांद्वारे उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झालेली आहे आणि त्याच्या सोबतच घटनेतल्या दुरुस्त्या या निवडणूक आयोगाला कळवणं, पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या निवडणूक आयोगाला सुद्धा कळवण्यात आलेल्या आहेत, त्यांनी त्या एक्नॉलेज केलेल्या आहेत। सोबतच बंड जेव्हा झालेला आहे तेव्हा उद्धव ठाकरेंसोबतचं असलेलं पाठबळ, या सगळ्याची माहिती जी आहे ही विधानसभा अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेली आहे आणि आमदार का अपात्र व्हावेत याच्यासाठी सुद्धा कसा व्हिप काढण्यात आला, तो कोणामार्फत कोणाला पोहोचवण्यात आला, हे सगळे पुरावे सुद्धा जे आहेत हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं ठेवण्यात आलेले आहेत।